या कलेद्वारे आहे की नाही, मृदंग वादनाच्या कलेद्वारे अपसंग्याचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नेऊन पोहोचवलं. असा तुमचा आमच्या सर्वांचा लाडका आणि माझा सखा परमस्नेही परममित्र, मी त्याला बंधूच मानतो, मित्र म्हणणार नाही. आम्ही फक्त एका आईच्या उदरामध्ये जन्म घेतला नाही एवढाच आमचा भेद नाही, तर भावापेक्षाही जास्त एकमेकावर प्रेम आहे. असं बंधुतुल्य आमचं प्रेम असणारे आमचे राहुल महाराज अपशिंगेकर यांची सुकन्या कुमारी ज्ञानेश्वरी राहुल परीट हिच्या 6व्या वाढदिवसाच्या निमित्तानं, अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं हा सुंदर सोहळा, हा सुंदर नामरूपी यज्ञ. मला वाटतं प्रतिवर्षाला एकच कीर्तन असायचं आहे की नाही, एकच कीर्तन असायचं. पण या वर्षी खरंच मनापासून अतिशय श्रद्धेनं उदार अंतकरणानं राहुल महाराजांनी इतकं सुंदर नियोजन केलं. 4 कीर्तन केली, बरोबर आहे की हे 4थं कीर्तन आहे. आणि मुद्दाम आजचा भंग मागणीचा घेतला बरं का, समारोप आज मागायचा आहे आणि उद्या काला या स्वरूप. या वर्षी 4 कीर्तन ठेवले आणि नेमकं याच्यात आजची माझी तारीख दुसरीकडे गेली होती. मी राहुलला म्हणलं, अरे राहुल हे दुर्दैव आहे रे, मी उद्या काल्याचं कीर्तन करतो, काय अडचण नाही. तो म्हणला, नाही महाराज, वाढदिवसाच्या दिवशी तुम्हीच पाहिजे. वाढदिवसाच्या दिवशी नेहमी तुमचं कीर्तन होतं महाराज आणि उद्याही तुमचंच कीर्तन मला पाहिजे, वाढदिवसाच्या दिवशी तुमचीच तारीख मला पाहिजे. इतक्या प्रेमानं, इतक्या हक्कानं, भले महाराज 7 ते 9 कीर्तन करता येईल, काय अडचण नाही, पण तुमचीच मला सेवा ठेवायची आहे, तुम्हीच सेवा केली पाहिजे, असं राहुलची इच्छा होती, तळमळ होती. आणि म्हणून या प्रेमातून, या सुंदर नियोजनातून माझ्यासारख्या पामराकडे आजची सेवा राहुलने सुपूर्त केली, सबंध गावकऱ्यांनी सुपूर्त केली. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. माणूस पैशानं किती मोठा आहे त्याच्यामध्ये तो मोठे पण ठरत नाही. बारीक आहे का बरं का बाबा, मी थोडंच बोलणार आहे आज, जास्त बोलणार नाही, पण मोलाचं बोलणार आहे. माणूस पैशानं किती मोठा आहे याच्यावरून त्यांची उंची मोजता येत नाही. माणूस ज्ञानानंही किती मोठा आहे याच्यावरून त्याची उंची मोजता येत नाही. दादा, माणूस पदानं किती मोठा आहे याच्यावरून त्याची उंची मोजता येत नाहीये. माणसानं माणसाच्या हृदयात घर किती केलं याच्यावरून त्याची उंची मोजता येते बाबा, बरोबर आहे की नाही. मी खरं सांगू का, आपल्यासाठी आपल्या हाकेला धावून, आपण संकटात असताना, आपण अडचणीत असताना एक हात दिल्यावर किती माणसं आपल्याकडे धावून येतात त्याच्यावर आपली उंची अवलंबून असते बाबा. आणि सुखाच्या प्रसंगात, आनंदाच्या प्रसंगात गर्दी करणारी माणसं जगात भरपूर आहेत, न बोलवता माणसं येतील बाबा. पण दुःखाच्या प्रसंगात, अडचणीच्या प्रसंगात जो माणूस आपल्यासाठी धावून येतो का नाही बाबा, तोच खरं जिव्हाळ्याचा माणूस आहे. राहुलने पैसे किती कमवले मला माहित नाही बाबा, राहुलनं पैसा किती कमवला याच्याकडे आम्ही कधी लक्ष दिलं नाही, कधी विचारलं नाही. पण राहुलनं माणसं इतकी कमवली बाबा, पण अशी माणसं कमवली, अशी माणसं कमवली की त्या माणसाची भेट घेणं सुद्धा तुम्हाला आम्हाला कधी शक्य होत नाही. पण अशी माणसं सुद्धा प्रेमानं राहुलच्या भेटी घेतात, याच्यापेक्षा मोठे पण अजून काय असावं. आणि लोकांनी आपलं कौतुक करावं याच्यात नवल नाही, पण अधिकारी पुरुषाच्या मुखातून आपल्या कौतुकाला आपलं जीवनाचं सार्थक झालं. आज एवढी सगळी मंडळी बाबा इथं आलेली मंडळी पैशासाठी आली नाहीत, लौकिकतेसाठी आली नाहीत, फक्त आणि फक्त राहुलच्या प्रेमासाठी इथं सगळे उपस्थित झालेत बाबा. आणि ही माणसं राहुलने जिंकली आणि काय स्वभाव आहे मला माहित नाही बाबा. मी खरं सांगू, ही राहुलची एकट्याची पुण्याई नाही बाबा, त्या राहुलच्या आईचं पुण्य आहे, त्या राहुलच्या बाबांचं पुण्य आहे, त्यांच्या कुळाचं पुण्य आहे, संतांचा आशीर्वाद आहे, भगवंताची कृपा आहे आणि आत्मकृपा. या सगळ्या कृपा जर कोणाला साधल्या असतील तुमच्या गावात तर मी म्हणेन राहुल महाराजांना साधल्या. दादा, त्याच्यासारखं मोठं भाग्य जगात दुसरं कोणतं नाही, बरोबर आहे की नाही. लाखोच्या लाखो रुपये माणसाकडे आहेत, पण घरच्या बापाचं सुद्धा पुण्यस्मरण लोक करीत नाहीत. पण आनंदाची गोष्ट आहे दादा, एक पुत्ररत्न झालं तर माणसं कितीतरी आनंद करतात, मुलगा झाला की लोक कितीतरी उत्सव मोठा करतात, पण मुलगी झाल्यानंतर लोकांचे चेहरे पडतात. सहसा जगामध्ये मुलगी झाली म्हणली की चेहरे पडतात. कसं आहे, पोरग झाल्या आनंद होतो, पोरगी बोलत चला तुलाच माहित म्हणा, मला माहित नाही इकडे कसं आहे. पण मी खरं सांगू का, आमच्या इकडे जर पोरग झालं का नाही, ज्या घरात मुलगा जन्माला आलाय त्या मुलाची आजी असते का नाही, आजी त्याच्या बापाची माय,
आजी, त्या आजीला इतका आनंद होतो बाबा, ती एकटी इतकी आनंदी होती, वा 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 वा, ती घरात बसत नाही, अख्ख्या गल्लीत सांगती, गल्लीत बाबा माय काय कळलं का तुला, काय माझ्या वंशाला दिवा लागला, दिवा नव हेंडगा लागलाय, बरोबर आहे की नाही? अरे पोरग झाल्यावर वंशाला दिवा, पोरांचा आनंद करू नये असं माझं मत नाही, करी जाय, पोरग झाल्यावर लय आनंद होतो बाबा लोकांना, हे की नाही? सुनबाई डिलिव्हरीला दवाखान्यात जावी, सोबत सासूबाई असावी, सोबत सासूबाई असावी, आणि सासूबाईला नुसतं कळावं पोरग झालंय म्हणून, ती सासूबाई गप बसत नाही, एवढा एवढा मोबाईल काढते, तिच्या पोराला मिस कॉल देते, तिचं पोरग उसाप दारी आला, आणि त्याला फोन करून म्हणते पिंट्या कुठे आहे, ती म्हणते उसात, काय करायलाय, दार झालेला, काय झालंय, पोरग झालंय, काय ती हळवतच, ती मागचा पुढचा विचार करत नाही, ते उसातून नीट पळत येते बाबा दार दुसऱ्याच्या उसात, अर्धी पॅन्ट वर अर्धी पॅन्ट खाली, आणि पळत पळत गावात येते, दुकानदारला म्हणते दुकानदार साखर द्या, का मला पोरग झालंय, अख्ख्या गावात साखर वाटते, मला पोरग झालंय, मला पोरग झालंय, मला पोरग झालंय, साखर वाटू नका असं माझं अजिबात मत नाही, पोरग झाल्यावर ट्रकनं साखर वाटा, पण अगोदर त्या माता माऊलीकडे जाऊन तिची चौकशी करा, बरोबर आहे की नाही? ज्या माईने लेकराला जन्म दिला, ज्या माईने 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं वागवलं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या माईने त्या लेकराला जन्म घातला की नाही, पहिल्यांदा त्या आईची तब्येत कशी आहे विचारावं, त्या लेकराची तब्येत कशी आहे विचारावं, आणि मग खुशाल ट्रकनं साखर वाटावी, बरोबर आहे की नाही? करू नका असं माझं मत नाही, जरूर करीत जा, काय दुःख नाही आपल्याला, खरं सांगा बरं, काय दुःख नाही आपल्याला सांगा, देवानं असं करायला पाहिजे होतं, 2 बाळांपण तिकडून एक आपल्याकडे टाकायला पाहिजे होतं, मग मजा कळाली असते बाबा, जावे त्याच्या वंशात, अहो काय त्याचा त्रास तुम्हाला माहितच नाही ना बाबा, आहे की नाही? आणि ज्या ज्या लोकांनी पोरग झाल्यावर साखर वाटली का नाही बाबा, तीच लोक म्हातारपणाला चहाला मोठच आहेत, सरपंचाकडे पंचायत घेऊन जातात, सरपंच साहेब आणि गावात राहावं का जावं, काय झालं दादा, पोरग चहा दी नाही, सरपंच हुशार होता दादा, होती ती साखर बारकेपणी वाटून पार केली, आता कुठलं चहा, बरोबर आहे की नाही? अरे मुलगा झाला की आनंद करणारी लोक जगात बरीच मी बघितली बाबा, मुलगा झाल्यानंतर आनंद उत्सव साजरा करणारी लोक जगात भरपूर बघितली, पण मुलगी झाल्याचा आनंद नुसता मुलगी झाल्यावरच नाही, तर सलग 6 वर्ष परमार्थिक संतांच्या संगतीत येऊन नामाचं चिंतन करून 4 वर्ष झालं, 6 वर्ष होते, 6वं वर्ष आहे, सलग 6 वर्ष मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नामरूपी सोहळा ठेवणारा एकच वाघ मला दिसला, त्याचं नाव राहुल आहे, दिवाळीत दिवे लावतात का पंत्या, आज सुरू झाली दिवाळी, बरोबर आहे का? दिवाळीत दिवे लावतात का पंत्या माय, दिवे पंत्या असतात, बरोबर आहे की नाही? आणि दिवे कुठे लावतात माहित आहे का, दिवा कधी लावतात, जाणकार लोकांना माहित आहे दिवा कधी लावतात, बरोबर आहे की नाही? पण त्या आनंदाच्या प्रसंगात लावल्या जातात दादा, दिवाळी सारखा मोठा सण उत्सव आता सुरू झालाय की नाही, प्रत्येकाच्या अंगणामध्ये प्रत्येकाच्या दारासमोर आपल्याला पंत्या दिसतील, हे की नाही? शुभ संकेत आहे, आनंदाचा संकेत त्या पंत्या देत असतात. मुलगी ही दोन्ही कुळाचा उद्धार करणारी असते बाबा, आणि खरं सांगू का, जगात सगळ्यात भाग्यवान बाप जर कोण असेल, मुलाचा बाप नाही बाबा, मुलीचा बाप सगळ्यात मोठा भाग्यवान आहे. राजा दशरथ भाग्यवान नव्हते बाबा, राजा जनक भाग्यवान होते, बरोबर आहे काय? ज्यावेळी मुलींचे लग्न झाले, 4 मुलींचे लग्न झाले बाबा, आणि लग्न झाल्यानंतर जनक राजा मुलीचा बाप होता, म्हणून राजा दशरथांच्या चरणावर मस्तक ठेवायला गेले. राजा दशरथानं सांगितलं नाही, पाया तुम्ही नाही पडायचं, पाया आम्ही पडायचं. का? देणाऱ्यानं पाया पडावं का घेणाऱ्यानं? एखाद्याकडून आपण पैसे घेतले बाबा, पैसे देणाऱ्यानं पाया पडावं का घेणाऱ्यानं? नियम काय? घेणाऱ्यानं पडावं का? त्यानं दिलंय ना, आपल्याला काहीतरी दिलंय, त्याचा उपकार आहे म्हणून पडावं. राजा दशरथानं सांगितलं, जनकजी तुम्ही स्वतःचे काळजाचे तुकडे, बरोबर आहे की नाही, 4 मुली
लहानाच्या मोठ्या केल्या आणि उदार अंतकरणाने मला दान केल्या, माझ्या मुलांना दान केल्या. तुम्ही माझं दर्शन नाही हो, मी तुमचं दर्शन घेतलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? एक मुलगी तिचं कन्यादान करणं म्हणजे पृथ्वीदानाच्या समान. पृथ्वीदान केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होत असतं बाबा. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून एक तरी मुलगी माणसाच्या पोटी जन्माला आली पाहिजे दादा. बरोबर आहे की नाही? त्या मुलीचं महत्व त्याला कळत असतं. आणि भाग्यवान आहे हे परीट कुटुंब एकटा दादा. तुम्हाला सगळ्यांचा आधार आहे त्याला, तरी सगळ्यांशी प्रेमाने राहतो. स्वतःची दुःख कधी लोकांना सांगत नाही, नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवतो बाबा. आणि माणसाचा चेहरा प्रसन्न असावा. बरं, आपल्या चेहऱ्यावरचा हसू बघितलं की समोरच्याचं दुःख नष्ट झालं पाहिजे, असा आपला चेहरा असला पाहिजे. आणि राहुलकडे बघितलं की नेहमी हसू. नामदेव महाराज कधी बघू द्या राहुल महाराजांकडे स्मित हास्य असतं दादा. स्वतःचं दुःख लपवतो आणि जगाला सुद्धा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. एवढं प्रेम त्याच्या जीवनात आहे, त्याच्या अंतकरणात आहे. आणि त्याच अंतकरणाने हा सुंदर सोहळा त्यांना आयोजित केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा राहुलच्या चरणी साष्टांग दंडवत आहे. आता अभंगाकडे आपण पटकन थोड्या वेळात. बरं, जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणं मागतात. काय मागावं देवाला? ऐका, परमार्थिक जीवन जगत असताना साधकांनी देवाला मागितलेलं मागणं वेगळं आणि प्रापंचिक जीवानं देवाकडे मागणं मागितलेलं वेगळं. दोन्ही मागण्यामधला खूप मोठा फरक आहे. प्रापंचिक जीव देहाच्या सुखाच्या संबंधानं मागणं मागतो आणि परमार्थिक जीव हा जीवाच्या सुखाच्या संबंधानं मागणं मागतो. बरोबर आहे की नाही? देहाला किती जरी सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला तर देह नश्वर आहे, तो नाश पावणार आहे, तो कधी सुखी होत. क्षणभर सुख त्याला मिळेल, क्षणभर सुख त्याला मिळेल, पण ते सुख कायमस्वरूपी टिकणारं नसतं. भोगे काम वाढे. जेवढा जेवढा भोग हे शरीर घेत जाईल तसं तसं त्याची काम वासना वाढत जाते. बरोबर आहे की नाही? आता पोटभर जेवल्यानंतर समाधान वाटतं, आता पोटभर जेवल्यानंतर समाधान वाटतं, पण उद्या सकाळी भूक लागते का नाही? लागते. महिला मंडळ बरोबर आहे काय? चपात्या करता करता चहा बरा एक चपाती खाल्ली, बरं वाटतंय आहे का नाही? समाधान वाटते. पोटभर जेवण केलं की समाधान वाटतं, पण कायमस्वरूपीचं ते सुख नाही बाबा. काही वेळापुरतं ते सुख आहे, काही तासापुरतं ते सुख आहे, पण पुन्हा सकाळी भूक लागते आहे की नाही? उद्या सकाळी पोटभर जेवलं कुठपर्यंत सुख आहे? दुपारपर्यंत आहे. दुपारी कचकून खाल्लं तर दुरा तुटस्तवर कुठपर्यंत सुख आहे? संध्याकाळपर्यंत. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे कधी भरलंय का? कल्पना करा बरं, कल्पना आहे. जन्माला आल्यापासून तिरडीवर जाईपर्यंत किती जवारी आणला असेल बरे ना? गणित करून बघा, गणित बाबा. अरे किती किती काय काय खाल्लं असेल दादा, पण हे तृप्त झालं का? नाही दादा. अग्नी कधी तृप्त होत नाही आणि उदर कधी तृप्त होत नाही दादा. याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा, हे सुखी होत नाही. देहाच्या संबंधानं सुखाची अपेक्षा करणं हा जीवाचा स्वभाव आहे, प्रापंचिक जीवाचा स्वभाव आहे. पण परमार्थिक जीव हा देहाच्या संबंधाने विचार करत नाही का? त्याला माहित आहे देहाचा स्वभाव कसा आहे माहित आहे बाबा. देह
काळाची, बरोबर आहे की नाही? परमार्थिक साधकाला किंवा साधना करणाऱ्या साधकाला संताला माहित आहे हा देह काळाचा आहे, याच्यावर काळाची सत्ता आहे आणि विशेष हा नश्वर आहे, नाशिवंत आहे, बरोबर आहे की नाही? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य काळ देहाचा स्वभाव आहे, एक दिवस याचा नाश होत असतो बाबा, बरोबर आहे की नाही? जन्माला आलेलं लेकरू कसं दिसतं आणि म्हातारा माणूस कसं दिसतो, फरक आहे की नाही? जन्माला आलेले लेकरू सुंदर आहे की नाही? लहान लेकरू आहे, आईने त्याला आंघोळ घातली, त्याला सुंदर सजवलं, त्याला गन पावडर केलं, काजळाचा टिक्का लावला, कुठं कुठं लावतील मग? लेकराच्या तोंडाला पहिल्यांदा काळ कोणी लावलं? आईने. मग त्यानं कधी तर लावल्यावर काय होतंय? पुन्हा म्हणते महाराज आमच्या तोंडाला काळ लावलं, अगोदर तू लावलं होतं ना नाही, बरोबर आहे की नाही? काय झालं? लेकराला ऐका, होऊ द्या काय तर, लेकराला काजळाचा टिक्का लावला, सुंदर गन पावडर केलं, लेकराला सजवलं आणि ते लेकरू मंदिरात आलं. मंदिरात काही लोक बसली होती बाबा, ते लेकरू कुणाचं आहे, कोणत्या जातीचं आहे, कोणत्या धर्माचं आहे याच्याशी त्यांना घेणं देणं नाही, पण त्या लेकराकडे बघितल्यानंतर इतका आनंद झाला बाबा, इतका आनंद झाला त्या लोकांना की असं वाटलं त्या लेकराला कधी एकदा उचलावं आणि जवळ घ्यावं आणि त्याला कडकडून मिठी मारावी. का? मोहचावरला नाही, इतकं सुंदर दिसलं बाबा ते लेकरू. आणि त्या लेकराला जवळ घेतलं आणि जवळ घेऊन त्या लोकांनी त्याला जवळ घेतलं, पाठवून हात फिरवला आणि वा 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 आले 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 अयो म्हणून असं गोड त्याचा तापा घेतला. कुणी? देवळात बसलेल्या माणसाने. कुणाचा? त्या लेकराचा. लहान होतं, दिसायला सुंदर होतं. आता ते लेकरू म्हातारं झालं. कोणतं गन पावडर केलेलं? ती म्हातारं झालं बाबा आणि पुन्हा देवळात काठी घेऊन आलं. आता त्याला कोण म्हणेल का आले 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 अयो विनोद नाही का? शरीर तेच आहे दादा, पण शरीराचा स्वभाव आहे, शरीर एकसारखं कधी राहत नाही. सूर्य उगवला की सूर्याचं हळूहळू तेज वाढत जातं. कुठपर्यंत? दुपारपर्यंत, बरोबर आहे का? पण दुपारच्या नंतर सूर्याचं तेज हळूहळू हळूहळू कमी होतं आणि त्या उगवलेल्या सूर्याचा सुद्धा अस्त होतो. जसा हा नियम आहे तसं जन्माला आलेला माणूस लहानाचा मोठा होऊ लागला की त्याचं तेज वाढत जातं. पण जसं जसं 50 वर्षाच्या नंतर गेलं का नाही त्याचं तेज कमी व्हायला लागतं. म्हणजे शरीर नाशाच्या दिशेनं, पतनाच्या दिशेनं पुढे जात असतं. म्हणून याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा उड़ जाएगा एक ना एक दिवस या शरीरातून जीव नावाचा पोपट उडून जाणार आहे दादा. आणि हा पिंजरा शरीर नाश पावणार आहे. म्हणून ऐका, हे माझ्या तुकोबारायला कळालं, हे आमच्या वारकऱ्यांना कळालं. वारकऱ्यांनी विचार केला केवळ देहाच्या सुखाच्या संबंधाने अपेक्षा करणं मूर्खपण आहे. कारण देह कधी सुखी झाला नाही, सुखी होत नाही आणि होणार नाही. म्हणून वाटलं देहाच्या सुखाची अपेक्षा करण्यापेक्षा याच्यामध्ये जो नांदणार आहे परमात्म्याचा अंश आत्मा, त्या जीवाला सुख कसं मिळेल याचा विचार तुकोबारायने केला. आणि तुकोबारायच्या लक्षात आला, अरे जोपर्यंत आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त या देहामध्ये गुंतून जाईल तोपर्यंत जीवाच्या सुखाचा विचार कोणी करणार नाही. म्हणून या देहाचा विसर पडल्याशिवाय जीवाला सुख मिळत नाही. हे म्हणजे तुकोबारायला कळालं. आणि तुकोबाराय म्हणतात, बास देवा, आम्हाला काही नाही दिलं तरी चालेल, पण या देहाचा विसर आम्हाला पाड. कारण सांगू देवा तुला, जोपर्यंत देहाचा विसर आम्हाला पडत नाही तोपर्यंत जीवाला सुख मिळत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा तुझे अनंत उपकार आमच्यावर आहेत, पण आता अजून एक उपकार आमच्यावर कर, या देहाचा विसर आम्हाला पाड.
क्या बात आहे, वा. मसाला नंबर 1 आहे. भाजी चांगली होती बरं का. एकादशीला भाजी करायला लोक बरं बाबा. बघरीचं भाजी आणि मसाल्यावर भाजी अवलंबून आहे, बरोबर आहे की नाही. तसं कलाकारावर कीर्तन अवलंबून आहे. कितीही सुंदर कीर्तनाकार असू द्या बाबा, कितीही विद्वान असू द्या, त्याचं कीर्तन चांगलं करायचं का पाडायचं कोणाच्या हातात आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून खरं सांगू का, मुकादम किती बी चांगला असू द्या, टोळी चांगली पाहिजे. अरे मुकादम लय पैसवान आणि टोळी सांभाळावी लागते बरं का बाबा, टोळी. तसं हे वारकरी मंडळ आहेत का नाही, वारकरी मंडळ, हे वारकरी मंडळ आहेत म्हणून कीर्तनकार आहेत बरं. आता कीर्तनकारी एकटा काय करू शकत नाही, प्रवचन करेल, भाषण करेल, व्याख्यान करेल, पण कीर्तन करायचं म्हणलं की तुम्ही आम्ही खेळी मेळी आणि गदाडोळी. वा, आज सगळे 100 वर रती महारथी इथं उपस्थित आहे, बरोबर आहे का. माझा आवाज बसलाय, तुम्ही दोघ जण जरा ऍडजस्ट करून घ्या बरं का. देवा, हा देवा देवा तिकडे बाबा. जगद्गुरु तुकोबारे देवाकडे मागणं मागतात, देवाकडे विनवणी करतात. देवा तुला आम्ही मागावा असं काही तू ठेवलं नाही देवा. अनंत उपकार तुझे आमच्यावर आहेत. कोणते उपकार? भारतामध्ये तू आम्हाला जन्माला घातलं पहिला उपकार, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जन्माला घातलं दुसरा उपकार, बरोबर आहे की नाही. ज्या महाराष्ट्राच्या मातीचा कण न कण संतांच्या पदस्पर्शानं पावन झाला, त्या मातीत आम्हाला तू जन्माला घातलं देवा, आमचं परम भाग्य आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, ते हरीचे दास. त्या भूमीत तुमचा आमचा जन्म झाला. स्वर्गातल्या देवाला सुद्धा माणसाचा जन्म मिळावा वाटतो, पण त्यांना मिळालं नाही. ते देवाने तुम्हा आम्हाला दिलं, हा सगळ्यात मोठा उपकार आहे. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तुझोडशी नारायण नाशी जीव पण भौरव. एवढं मोठं काम देवाने केलं दादा. जन्मजन्मांतराचं दुःख दूर करण्याकरता साधन म्हणून देवाने हे शरीर तुम्हा आम्हाला दिलं. भगवंताचा उपकार आहे देवा, तुझे अनंत उपकार आमच्यावर आहेत. पण अजून एक उपकार कर, जो देह आम्हाला दिला ना देवा, हा देह तर साधन आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, या शरीराचं साधन करून आम्हाला तुझ्यापर्यंत येता येतं देवा. पण खरं सांगू का, नुसतं शरीरात गुंतून गेल्यावर तू आम्हाला प्राप्त नाही होणार. इंद्रियामध्ये जर आम्ही गुंतून गेलो, इंद्रियाच्या जर लालसा आम्ही पुरवू लागलो, तर देवा आम्ही तुझ्यापर्यंत कधी येऊ शकत नाही, आमच्या जीवाला सुख मिळू शकत नाही. म्हणून एक काम कर देवा, देवा का ऐसा करी उपकार आणि देहाचा विसर पाडी, मग आमच्या देहाचा विसर पाड देवा. आणि या देहाचा विसर ज्या दिवशी आम्हाला पडेल, त्या दिवशी जीवाला सुख मात्र मिळेल दादा, है की नाही. कसा विसर पाडायचा? जसा गोरोबा काकांचा देहाचा विसर काकांना पडला, तसा आम्हाला देहाचा विसर पाड, बरोबर आहे की नाही. ब्रह्मानंदे लागली टाळी, ओढ देहाची सांभाळी, है की नाही. देहाचा विसर पडला, नामा म्हणे गोरा नाही, सर्व ही निर्धार पांडुरंग. भजनामध्ये इतके तल्लीन झाले बाबा, स्वतःच लेकरू तुडवून लेकराचं चिखल कधी केला हे काकांना कळालं नाही. इतका देहाचा विसर आम्हाला देवा पाड. आमचं मन, आमची बुद्धी, आमचं चित्त, आमचा देह संसारामध्ये गुंतून नाही गेला पाहिजे देवा. फक्त तुझ्या भक्तीमध्ये, तुझ्या चिंतनामध्ये आमचा देह जावा, बरोबर आहे की नाही. तुझे कारणी देह माझा पडावा. तुझं भजन करताना, तुझं चिंतन करताना, तुझं कीर्तन करताना आमचा देह तिथे कामी यावा दादा, आणि आमचा शेवटही परमार्थिक कार्यात व्हावा. इतकं गोड मागणं आमच्या तुकोबारायाने देवाकडे मागितलं. आणि कळालं होतं तुकोबारायाला की देहाचा विसर पडला तरच जीवाला सुख मिळेल, बरोबर आहे की नाही. तरीचा जीव सुख पावे माझा, तरीचा जीव सुख पावे माझा, Thank you.
धावते जगात अभंग सोडवायचा धावते जगात, तरीच हा जीव सुख पावे माझा. कधी देहाचा विसर पडला की जीवाला सुख मिळतं. आणि देहाचा विसर कधी पडतो मला खरं सांगा, माणसाचं प्रेम जीवावर जास्त आहे का देहावर? विचार करून सांगा. देहावर आहे, पण कुठवर? जोपर्यंत प्रसंग जीवावर येत नाही तोपर्यंतच देहावर आहे. बरं, देहावरचं प्रेम कायमस्वरूपीचं नाही. ऐका, लोक देहावर तर प्रेम करतात, पण कपड्यावर सुद्धा इतकं प्रेम करतात. कपड्यावर कपडे येतात का नाही इस्त्रीला? येतात का नाही? का लोक कपड्यावर प्रेम करते तो? घरी इस्त्री नाही गेली करून आणीन तिकडून, पण लोकांना चांगलं राहावं वाटतं. कपड्यावर इतकं प्रेम लोक करतात, मंदिरात गेल्यावर पाया पाया हात सुद्धा असं करीत नाहीत. का? इथं घडी मोडेल ना. ताटलेल्या मशिवनी जाते देवळात आणि देवाला असं तैटच करून असं करतोय. तुला बघतो म्हणतोय का काय? काय म्हणतो? वाकत नाही दादा. खरा भक्त कपड्याची चिंता करीत नाही, खरा भक्त शरीराची चिंता करीत नाही. देह जावं अथवा पांडुरंगी, बरोबर आहे की नाही? भक्त बनायचं असेल तर याच्यावरचं प्रेम बाजूला काढावं लागेल. भक्त बनायचं असेल तर शरीरावरचं प्रेम बाजूला काढावं लागेल. भक्त बनायचं असेल तर इंद्रियावरचं प्रेम बाजूला काढावं लागेल. एवढंच नाही, भक्त बनायचं असेल तर जीवावरचं सुद्धा प्रेम बाजूला काढावं लागेल. तो का म्हणे बळी, आणि जीवनीला त्या बळीराजासारखा तुला जीव सुद्धा देवाच्या चरणावर अर्पण करावा लागतो, तर देवाची कृपा होते दादा. बरोबर आहे का? कपड्यावर प्रेम दादा. एक जण इस्त्री केलं, कपडे इस्त्रीचे कपडे घातलं आणि इष्टीत बसलं. तिने कंडक्टरच्या बाजूला बसलं, इस्त्रीची घडी मोडून म्हणून मागं टेका दिलं नाही. विकास तैट बसला असं, तैट त्या नळीला धरून असं. कंडक्टर म्हणला, बाबा मागं सरकून बसा, जागावर पडाय. डॉक्टरनं मला असंच बसायला. आता डॉक्टरनं सांगितलंय का इस्त्री मोडून म्हणून बसलंय? इस्त्री मोडून म्हणून. कपड्यावरचं प्रेम. पण कपड्यावरचं प्रेम कुठपर्यंत असतं सांगू का? देहावर प्रसंग येत नाही तोपर्यंत. एसटी ड्रायव्हरनं अशी गाडी पळवली, रस्ता होता खराब, नेमकं खड्ड्यात जाऊन गाडी आदळली. बाबा गाडी आदळायला आणि ह्याचा मनका मोडायला गाठ संगत बसला. मनका मोडलाय तर माग सरकाव का आता तर? तरी बी असोच. कंडक्टर म्हणला, आता तर बसा. इस्त्री आजच केला म्हणला. अरे मनका मोडलाय, कपड्याला काही पेटवायचंय का? थोडी गाडी पुढे गेली, मोठं वळण आलं, योगायोगानं गाडी पलटी झाली. आणि गाडी पलटी झाल्यावर सगळी लोक त्या गाडीकडे धावत गेली, कुणाला काचातून बाहेर काढलं. बरोबर आहे काय? मदतीला लोक धावले. आणि हे जे बसलो होतं का नाही तैट देवा, ही त्या नळीत गुतलं होतं. नळीत फिट अडकलं होतं, फिट. त्याचा 3 जागी पाय मोडला होता. किती जागी? गोट्यात, गुडघ्यात, 3 जागी. लोक पळत आईचे त्याला काढायचे. हे म्हणायचं, हे मला आधी काढा. लोक म्हणले, तू फिट अडकलायस, तुला शेवटी. जे मोकळे होते तेवढे अगोदर काढले बाबा, आणि शेवटी याला काढले. पायातून रक्त वाहत होतं, रक्त. लोक म्हणली, दादा अरे पायातून किती रक्त जात आहे? हे म्हणते, मग तुमचा गमजा असला तर बांधा की. ह्यानं म्हणलं, तुझा शर्ट आजच इस्त्री केला. म्हणला, लेका थोबड येते. पायातून रक्त वाहतय तुझ्या. असं जर रक्त वाहून गेलं तर थोड्या वेळानं तुला वाफ होईल, मरून जाशील. तरी तुझं कपड्यावरचं प्रेम जाईना. अजून थोड्या वेळ जर रक्त गेलं तर मरशील. बाबा मग फाडा म्हणलं. कधी लक्षात आलं आता रक्त वाहून गेल्यावर धोका आहे? कपड्यावरचं प्रेम गेलं. कधी? देहावर प्रसंग आल्यावर. देहावर प्रसंग आला की कपड्यावरचं प्रेम गेलं. कपडा तसाच पायाला गुंडाळला. दवाखान्यात नेलं, डॉक्टरनं तपासणी केली, डॉक्टरनं सांगितलं तात्काळ तुमचं ऑपरेशन करावं लागेल. 2 तासाच्या आत तुमचं ऑपरेशन जर केलं तर तुमचा पाय बरा होईल. तरी डॉक्टरला म्हणताय अजून घंटाभर थांबल्यावर कस होईल? त्यानं म्हणलं मग गुडघ्यातून पाय काढावा लागेल. उद्यापर्यंत थांबल्यावर मांडीतून काढावं लागेल. तरी म्हणते परवा दिवशी पर्यंत थांबल्यावर मग तुला घरातून बाहेर काढावं लागेल. आता देहावर प्रेम होतं का नाही? कपड्यावरचं गेलं, देहावर आलं होतं. पण त्याच्या लक्षात आलं 2 तासाच्या आत जर ऑपरेशन नाही केलं तर जीवाला धोका. हे ज्या दिवशी लक्षात आलं त्या दिवशी देहावरचं सुद्धा प्रेम गेलं. पाय कापून टाका. बरोबर आहे की नाही? देहावर सुद्धा प्रेम माणसाचं आहे, पण कुठपर्यंत? जीवावर प्रसंग येत नाही तोपर्यंत. माझे तुकोबाराय सांगतात, अरे सगळ्यांना जीव प्रिय आहे,
कुणाला जीव प्रिय नाही दादा, सगळ्यांचं अंतिप्रेम जीवावर आहे, पण या जीवावरचं प्रेम बाजूला काढून जो भक्त देवावर लावतो ना बाबा, त्याच्याकरताच देव येत असतो बरं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा आमच्या या जीवाला जर सुख मिळवायचं असेल तर या देहाचा विसरा मला पाड. देवा तायसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज का, तरीचा हा जीव सुख पावे माझा, नरी केशिराजा कळवाले विधबार. अभंगाच्या दोन्ही चरणामधून माझ्या तुकोबा जीवाच्या सुखाच्या अपेक्षेने देवाकडे मागणं मागतात, आणि मागायचं असेल तर देवाला जीवाच्या सुखाची अपेक्षा म्हणून मागणं मागित जा. देहाला किती जरी सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देह सुखी होत नसतो बरं का माय बाप. देहामध्ये गुंतून पडू नका, याचा एक दिवस नाश पावतो दादा, बरोबर आहे की नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे थाव नाही अपवित्र शरीराचे. याच्यामध्ये काही नाही दादा, याचे लाडपूर्वक बसू नका, बरोबर आहे की नाही. याच्यामधल्या जीवाला कशानं सुख मिळेल याचा मात्र बारीक विचार करीत जा. तरीचा हा जीव कधी देहाचा विसर पडल्यावर सुख पावे माझा आणि बरे केशराजा. बरं जीवाला सुख कशाने मिळतं? पैशानं. जीवाला सुख पैशानं मिळतं का दादा? नाही मिळत. जीवाला सुख कधी मिळतं सांगू का तुम्हाला? आपला तो आपला तो एक देव करून यावा ते नेमिन जीवा. बरोबर आहे की नाही? देवाला आपलंस केलं की जीवाला सुख मिळतं. पायरी सांगू का तुम्हाला? देव कशानं आपलासा होतो? त्याच्या नामाच्या चिंतनानं, त्याच्या भजनानं, आहे की नाही? त्याचं चिंतन जर अंतकरणापासून केलं की तो देव आपलासा होतो.
देव आपला असा झाला की जीवाला सुख मिळतं. खरा सुखी कोण आहे सांगू का? सुखी हरी के दास. बरोबर आहे की नाही? फक्त या जगात सुखी कोण असेल तर देवाचे भक्त सुखी आहेत बाबा. त्याचं कारण का? त्याने देव आपलासा केलाय म्हणून देवाला आपलंसं करीत जा. तरीच हा जीव सुख पावे माझा. बरेचसे शिराजा कळू आले आणि हे ज्याला कळालं की नाही बाबा त्याच्यासारखा भाग्यवान म्हणत दुसरा कोणी नाही. भाग्यवान कोणी नाही दादा. पण एवढंच करून चालत नाही. नुसता देहाचा विसर पडला म्हणजे झाला असं नाही. तर या देहामध्ये मन बुद्धी चित्त आणि अहंकार की नाही या चार गोष्टी बाबा. या चार गोष्टी देवाच्या चरणावर स्थिर असाव्या लागतात. पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत. हे पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि मन या सर्व इंद्रियाचा राजा मन आहे. या मनाला सुद्धा देवाच्या पायावर लावावं लागतं तर सुख मिळतं. बरोबर आहे की नाही? ठाव देई चित्ता राख पायापाशी सकल वृत्तीशी अखंडित. काय मागणं सुंदर आहे दादा. देवा माझं चित्त विचलित झालंय. माणसाचं चित्त एका जागी स्थिर राहतं का? देह देवळातून चित्त कुठले म्हणी पाठ करतील की कुठली प्रमाण आहेत की बाबा हे गाठत नाही. बरं पण लोक पुढचं रान हानी देत आणि एखादं प्रमाण वाचा ते म्हणत नाहीत नीट. आणि खरंच आहे बरं का. शरीरानं जरी माणसं मंदिरात असली तरी मनानं चित्तानं कुठं असते? 50 रुपयाची चप्पल असते ती बी कुणाच्या तर लग्नात हाणलेला तरी लोकांचं मन तिकडं जात चित्त तिकडच बाबा. आणि मी खरं सांगू का तुम्हाला कीर्तनाला येताना कथेला येताना मंदिरात जाताना किंवा धार्मिक कार्याला जाताना चप्पल घालून जाऊ नये. त्याचं कारण का? तेवढ्या पवित्र जागेतून मन बाजूला जर कोण काढत असेल तर ती चप्पल काढित. लय लोक हुशार आहेत. लय लोक काय काय लोक तर अशा जागी चप्पल ठेवतात बघा जिथून महाराज बी दिसाव चप्पल बी दिसाव. एकदा महाराजाकडे बघत तरी एकदा चप्पलाकडे. आणि कीर्तनातले चप्पल चोर कोण असतात सांगू काय? कीर्तनातले चप्पल चोर जे निम्म्या कीर्तनातून उठून जातात का नाही अर्ध्या कीर्तनातून जे नमुने उठतात का नाही पक्के चप्पल चोर. त्याला काही महत्वाचं काम नाही. त्याचा काही बीपी वाढलेलं नसते काही त्याची शुगर कमी झालेली नसते किंवा गुढी टायमाची काय असं नसते बाबा. त्याचं ते निम्या कीर्तनातून उठत आहे उगाच मोबाईल हातात येतो असतो. आता इडूला त्याला कुणाचा फोन आला असेल उग निमित्त करतोय उठतोय चांगलं बघून चप्पल हारी घरी नेऊन ठेवतोय बॉक्स मध्ये पॅक करून मेहण्याला गिफ्ट करते. त्याला माहित आहे गावातल्या गावात सापडते आणि पुन्हा येऊन हाय तसं कीर्तनात बसते अजून बरं चप्पल ठेवून. आणि सगळ्यात जास्त आवाज होतोय का? डाव लागला ना. आणू नाही बरं काय. मी खरं सांगू का? आणू नाही चप्पल आणू नाही. चित्त विचलित होतं. माणसाचं चित्त किंवा माणसाचं मन चांगल्या गोष्टीत कमी आणि वाईट गोष्टीत जास्त लागतं. चंचल ही मन कृष्ण परमाती बलवत्रम तस्याहम ब्रह्मण्य वैकुंठ प्रदेश. बरोबर आहे की नाही? अहो मन इतकं चंचल आहे बाबा इतकं चंचल आहे वाऱ्यापेक्षा सुद्धा मनाची कितीतरी गती वेगवान आहे. वारा आपशिंग्यात जर वावटळ आली वादळ आलं तर तुळजापूरला जायला काही वेळ लागतो. बरोबर आहे की नाही? पण आपलं मन आता माझं इथं मी आपशिंग्यात आहे बरोबर आहे का एका मिनिटात घरी जाऊन येते. बरोबर आहे की नाही? घरी जाऊन येते. मन लय हलवा. माणसानं परमार्थात किंवा भक्तीत मनानं असावं का देहानं? चित्त भक्तीत असावं का नुसतं मन? त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही साडेआठ वाजले आहे की नाही? आपल्याला बरोबर 8:45ला संपवायचं. 8:45च्या नंतर वाढदिवसाचा कार्यक्रम करायचा बरं. त्याच्यामुळे धावत्या वेगात आहे आता. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. तुम्ही किती जरी तीर्थ फिरले तुम्ही किती जरी तीर्थयात्रा केल्या किती जरी संगमाला तुम्ही गेलात देहानं तुम्ही कुठं जरी गेलात पण तुमचं चित्त जर तिथं नसेल तर
तरी ते व्यर्थ. बरोबर आहे की नाही? तुमचं जर चित्त नामावर नसेल, तुमचं चित्त जर त्या देवावर नसेल, तुमचं चित्त जर भक्तीवर नसेल तर सगळं व्यर्थ आहे. आंधळ दळतन कुत्र. मालक गेले दिंडीत, मालक गेले दिंडीत, माऊलीच्या दिंडीत मालक आहेत. दिंडीत नाचत नाचत भक्तीचा आनंद घेत मालक पंढरपुरात गेले. चंद्रभागेची आंघोळ सुरू झाली. आणि चंद्रभागा किती पवित्र आहे दादा. चंद्रभागे करिता स्नान आणि दोष पडते रान रान. बरोबर आहे की नाही? चंद्रभागेमधलं स्नान करायला कपडे काढलं बाबा त्यानं, आणि चंद्रभागेत कमरे इतकं पाण्यात गेलं आणि मुठीत पाणी घेऊन असं सूर्यनारायणाला नमस्कार घातला. पण सकाळची वेळ होती. बरं, तेवढ्या लवकर चंद्रभागेत गेल्यामुळे त्याला गारवा लागला. गारवा, थंडी वाजली आणि ते असं काकडायला. आता गेलंय चंद्रभागेत पंढरपुरात, असं थंडीनं काकडायलंय आणि तिथं काकडत काकडत देवाचं नाव घ्यावं का? तिथं म्हणतंय बाबा 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 बाबा, इथं एवढा गारवा गावाकर किती असत. आता देहान कुठं आहे? चंद्रभागेत आहे. बरोबर आहे, देह चंद्रभागेत आहे, पण याचं चित्त गावाकडे. तेवढ्या बसलं नसेल, मग एवढा गारवा आहे, बायकोनं जनावर मध्ये बांधली असेल का नसेल? बर शेण काढले असेल का नसेल? गौरी घालली असेल का नसेल? आता का गौऱ्यात घालायचं का सांगा बरं? अरे चित्त आहे ना बाबा. देहानं नुसतं पंढरपुरात जाऊन चालत नाही, चित्त तिथं असावं लागतं. बरोबर आहे की नाही? आणि बघा आता हे उभारलंय चंद्रभागेत, नेमकं तिथं शूटिंग चालू होती बरं का नामदेव महाराज. अशीच सुंदर शूटिंग चालू होती पंढरपूरचं. ते सुंदर दृश्य दाखवायचं चालू होतं. नेमकं शूटिंग वालं बी हुशार होतं. त्या शूटिंग वाल्यानं कॅमेरा नीट ह्याच्याकडे फिरवला असा. काही लोकांना वाटतं कॅमेरा आपल्याकडे फिरवायला आपलं फाउंडेशन तर साचावं लागतं. कॅमेरावाल्याला म्हणायची गरज नाही कॅमेरा माझ्याकडे कर. कॅमेरावाला हुशार असते, ज्याचं फाउंडेशन चांगलं तिकडे कॅमेरा जातो. दिसलं पाहिजे ना चांगलं. आपला चेहरा बघितल्यावर एखादा माणूस हसलं पाहिजे. एखादा आरबळून मेलं, बर कमीत कमी आपला चेहरा त्या कॅमेऱ्यात बसला पाहिजे. त्यानं फिरवला असं बाबा. तर त्या आंघोळ करणाऱ्याकडे बरं हे होतं उघडं बंब असं. आणि ह्याचीच बायको घरी बसून टीव्ही बघायली होती. टीव्ही सकाळी सकाळी नेमकं त्या चॅनेलवर नवऱ्याचा चेहरा दिसला. बायकोला किती आनंद झाला असेल. हो, इथं जर एखादी बायको असेल कोणाशी, ऐ नवरा वारीला जावा आणि तिचा नवरा टीव्हीत दिसावा, कसं होते बरं? खरं सांगा, आनंद होतंय का नाही? माय आमचं हेळवा आनंद होतो बाबा, आनंद. आणि मग त्या बायकोला इतका आनंद झाला, बायकोला काय बोलावं कळ ना. तिचं पोरग झोपलं होतं कडाला. पेंट्या म्हणले तुझा बाप बुडला चंद्रभागेत. बाई घरात बसली नाही, गल्लीतल्या बाया माय गणूबाई रंगूबाई समूबाई या 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 का टोका टोका. आमचे मालक चंद्रभागेत आहेत. आणि सगळ्या बाया आल्या. माय खरंच तुमच्या काय मालकाचं भाग्य असेल, आज टीव्हीवर दिसले हो. मालकीनं म्हणले ही दुसरं तिसरं काय नाही बघा, हे त्यांच्या पुण्याचं फळ आहे. काय माझ्या नवऱ्याचं भाग्य असेल हो. 4-5 दिवस वारीमध्ये नाचत गाजत आनंदानं देवाचं भजन करत करत पंढरपूरला गेले असतील. आता चंद्रभागेचं पवित्र स्नान त्यांना घडतंय. काय त्यांचं भाग्य आहे. आता थोड्या वेळानं पुंडलिकरायाचं दर्शन होईल, चकोबरायांच्या पायरीचं दर्शन घेतील, गरुड खांबाला मिठी मारतील, पांडुरंगाचं सावळं सुंदर गोजीर रूप पाहून कृत्य कृत्य होतील. काय नवऱ्याचं भाग्य आहे. आता मला खरं सांगा बरं, बाई देहानं घरात आहे, बायको देहानं बायको घरात आहे, पण हिचं चित्त कुठं आहे? पंढरपुरात. आणि ही हळवाग देहानं कुठं आहे? पंढरपुरात. त्याचं चित्त कुठं आहे? खरी वारी कुणाची? बायकोची. चंद्रभागेत जाऊन काकडणाऱ्याची का घरी बसून टीव्ही बघणाऱ्याची? अरे तुम्ही देहानं कुठं आहात त्याच्याशी घेणं देणं नाही. मग फक्त तुमचं मन आणि चित्त मात्र देवाच्या चरणात. म्हणून तुकोबारे सांगतात, देवा चित्ताला स्थिर कर
करणं आता आम्हाला शक्य नाही, मनानं आवरणं आम्हाला शक्य नाही. मनाला आवरायचं असेल तर तुझीच कृपा लागते म्हणून ठाव दे चित्ता आमच्या लोकांना कुठंतरी एखादा ठिकाणा दे, ठाव दे. राख पायापाशी, तुझ्या पायापाशी आमचं चित्त असावं आणि सकळ वृत्तीशी अखंडित, एक दिवसापुरतं नाही, निरंतर जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत आमची इंद्रिय तुझ्या चरणावर असावे. समचरण दिटी विटीवरी साजिरी आणि ते माझी हरी वृत्ती राहो, माझ्या इंद्रियाची वृत्ती तिथं असावी, बस, याच्यापेक्षा दुसरं काय नको. आणि मग तुकोबारा सांगतात त्या देहाला काही एक गोष्ट आहे का बाबा, देहाला भीती आहे, बरोबर आहे की नाही, भीती आहे, भय आहे या देहाला सुद्धा. असे भय आता आम्हाला भीती आहे, लाज काम क्रोध, लाज वाटते दादा, काम आहे, क्रोध आहे आणि तोडावा संबंध याचा माझा देवा. लाज भय शंका दुराविला मान, या गोष्टी आम्हाला नको आहे. वारकऱ्यांनी या गोष्टीत कधी पडायचं नाही. बरं, एखाद्यानं कौतुक केलं म्हणून फुगायचं नाही आणि एखाद्यानं निंदा केली म्हणून रुसायचं नाही. कोणी निंदू अथवा वंदू हरिनाम गोविंद. वारकऱ्यानं कसं असावं सांगू का, त्या झाडाच्या फांदीसारखं असावं बाबा. झाडाची फांदी एखाद्या माणसानं खाली ओढली का नाही, खाली जेवढी खाली ओढली, खाली ओढा आणि सोडून द्या, जेवढी खाली ओढली तेवढी वर जाते. थोडा वेळ खालीवर होते पण पुन्हा शेवटी कुठे जाते, आहे त्या जागी जाते. बरं, आपली जागा सोडत नाही. तसं काही लोकांचं उग कौतुक करीत आहेत. निंदा आणि स्तुती हे दोन दगड आहेत. बरं चैतन्य महाराज, निंदा आणि स्तुती हे दोन्ही दगड आहेत, पण फरक एवढा आहे, स्तुती नावाचा दगड समोरून मारला जातो आणि निंदा नावाचा दगड मागून मारला जातो, पण दोन्ही दगडच आहेत. बरं, दोन्ही दगडच आहेत. लय कौतुक केल्यावर लय फुगायचं नाही. आम्हाला सुद्धा लोक म्हणतात वा 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 महाराज, क्या बात आहे. गाव कुठलं आपलं, पिंपरगाव, वा वा वा, क्या बात आहे, वा. लय महाराज आले आमच्यात महाराज, पण तुमच्यासारखं नाही. आम्ही फुगलोच बाबा. आम्ही म्हणतो नाही 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 तसं काय काय तुमचा आवाज महाराज, काय तुमचा आवाज नाही का आहे, काय तुमचं बोलणं, काय तुमचं हे, काय तुमचं ते महाराज फुगून टम. फुगलं ना बाबा. आणि मग कीर्तनकारांनी नारळ घेतलं आणि त्याला म्हणलं वा 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 असं द्यावा. गेलं जराच पुढे गेलं ती कीर्तनकार असं मंडपाच्या बाहेर, तर कडच एक माणूस त्याचा दोस्त म्हणला होय रे, लईच महाराजाचं कौतुक कराल तसं लय भारी आहे काय, खेळवा काय. म्हणलं मग कौतुक का करीत होतात, उद्या पुढल्या वर्षी तर बापाचं पुण्यतिथी आहे, पण पैसे कमी घेईल म्हणून. लोक फुकट कौतुक करीत नाहीत. बरं, त्याच्या मागे काहीतरी दडलेलं असते. म्हणून स्तुती आणि निंदा ही दोन्ही दगड आहेत, त्या दोन्ही दगडापासून सावध राहायचं. सांगू का, खरा आपला हितचिंतक कोण आहे सांगू का, आपली काळजी करणारा खरा कोण असतो सांगू का. आपल्या तोंडावर आपली जो निंदा करतो का नाही, आपल्या तोंडावर बरं, आपली जर एखादी गोष्ट चुकली तर समोर बोलली पाहिजे, तुझं चुकतं रे, मला तुला पटत नाही तुझं, असं समोर जी माणसं बोलतात का नाही ते शुद्ध मनाचे असतात आणि खरंच तुमच्या आमच्यावर प्रेम करणारे असतात. बरं हो, पण तोंडावर गोड बोलून मागे जे निंदा करतात ना त्याच्यासारखी घातक माणसं कोणते नाहीत, त्याच्यासारखी गाता नाही. आणि लई गोड बोलायला की समजायचं हे काय तर दगा देत आहे. बरं, लई गोड नाही, अति गोड झाले की शुगर होत असते. ठाव देई चित्ताला पायापाशी आहे की नाही, सगळं वृत्तीशी अखंडित असे भय आता. लाज काम क्रोध तोडावा संबंध याचा माझा देवा. आम्हाला भीती वाटू नये, आम्हाला लाजायचं सुद्धा काम नाही, वारकऱ्यानं लाजायचं नाही, घाबरायचं तर कामच नाही. का सांगू का,
का नाही त्याचं कारण सांगू का? आम्हा ईसा दासा काही भय नाही त्रैलोक्य. अरे या त्रैलोक्यात तुम्हा आम्हाला घाबरायची काळजी नाही का? देव उभा मागे पुढे आणि उगवे पुढे संकट आहे की नाही, मागे पुढे उभा राहील मारावा. संताला घाबरायचं काम नाही, कारण त्याचा पाठीराखा देव असतो बरं काय, त्याला घाबरायचं काम नाही दादा. म्हणून असे वय आता भीती दूर होते. लाज काम क्रोध, लाजायचं सुद्धा नाही बरं, लाजे त्याशी वाटा नाही. आता पटापट पुढे जाऊ. जो संप्रदायात मार घालायला लाजतो, गंड लावायला लाजतो, टाळ घेऊन उभं टाकायला लाजतो, त्याला भक्तीचा वाटा कधी देव देत नाही बरं. नाही नाही नाही, लोकाला नको त्या गोष्टी करताना लाज वाटत नाही. महिला मंडळ, सकाळी सकाळी तुमच्या घरी जर एक दोन म्हशी गाई बैल असतील का नाही, ज्यांच्यात आहे त्याने ऐका, ऐक नाही, त्याचं झाडलोट कोणी करतं? तुम्ही का मालक? मालक धन्य. मालकाला झाडलोट करायला होतं, तुम्ही काय करता मग? आपणच करतोय की नाही, आपणच झाडलोट करतो, झाडलोट करतो. मग त्या गाईचं म्हशीचं शेण तो कचरा आपण काढतो, एका टोपल्यात भरतो, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग तुमचा उकिरडा किंवा मराठीत उकंडा, लई शुद्ध भाषा. उकिरडा कधी म्हणतात माहिती का? नवीन लग्न झाल्यावर. नवीन लग्न झालेली जर ती सून आली का नाही, ती उकंड्यावर कचरा टाकू का असं म्हणत नाही. कुठे आहे तुमचा उकिरडा? उकिरडा म्हणते. जरा थोडं 5-6 वर्ष झालं काय, जा ते उकंड्यावर तेवढा केअर टाकून पुन्हा नवीन नवीन मजा असते, मजा. आणि लई मला सांगू का, जशी रांगडी भाषा आहे तशी भाषा वापरायची जा. उगच्या उग उसनी भाषा घेऊन वापरायचं नाही बाबा. काय काय लोक काय येवान केवान केवान. आता ना कुठं लावायचं असतंय? घ्या ना, द्या ना, या ना, जा ना, कुठं बी ना, जेवलो का ना ना ना. कुठेही कळतंय का तुला कुठं काय लावायचं? काय उकिरड्यावर आपण कचरा टाकायला जाताना शेण असतं का नाही टोपल्यात? शेण असतं का नाही? झाडलोट केलेला कचरा असतो का नाही? मग डोक्यावर घेतो आपण. कुठं? डोक्यावर. आणि आपल्या घरापासून जर उकिरडा लांब असलं तर अख्ख्या गल्लीतून टोपलं घेऊन जाताना तुम्हाला लाज वाटते का? नाही. काय घेऊन चाललो तुम्ही डोक्यावर? शेणाचं टोपलं. शेणाचं टोपलं घेऊन जाताना आपल्याला लाज वाटत नाही, मग दिंडी निघाल्यावर तुळस घ्यायला का लाजाव? काय मत आहे तुमचं? हा, दिंडी प्रदक्षिणा निघाली ना तर कलश डोक्यावर घ्यावा, तुळशी वृंदावन डोक्यावर घ्यावं, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी डोक्यावर घ्यावी, तुकोबरायांचा गाथा डोक्यावर घ्यावा, नामाचा गजर करत करत ठीक आहे नी, नामाचं चिंतन करत करत त्या दिंडीमध्ये सहभागी व्हावं. काय काय लोक नाही, मला खूप लाज वाटते. तू शेण घेऊन ये, तुला चांगलं डोक्यावर घ्यायची सवय, बरोबर आहे की नाही? लाजायचं नाही. आणि महिला मंडळ, आपण लाजायचंच काम नाही बरं. तरुण पोरांनी सुद्धा थोडा विचार करायचा. बाबा आज या मुली आहेत का नाही, मानेवाडीचं भजनी मंडळ, मुली आहेत, मुली असून सुद्धा टाळ गळ्यात घेऊन किती नाचून गाऊन प्रेमानं आनंदानं भजन करतात, हे की नाही? भक्तीचा खरा आनंद याला म्हणतात बरं माय बाबा. मी स्त्री आहे का पुरुष आहे याचा भेद परमार्थात नसतोच. आपण देहानं जरी वेगळे असलो तर आत्मा मात्र सगळ्याचा हा एक समान आहे दादा. सर्वागती राम देहादेही एक, सूर्यप्रकाश सहस्त्र रश्मी. बरोबर की नाही? लाजायचं काम नाही. वरातीत नाचते ते, बरोबर आहे का? उघडे बाप धोत्राचा चाळ तोंडात धरून फिरवून नाचते, नाही तो बिन बजाऊंगा. आणि पोरग होऊन खाली म्हणते मग तुझे डोसूंगा. बाई पण पोराची माय म्हणती कसं नाचतेत माझे पिल्ले. एवढी परिस्थिती यार. मग म्हाताऱ्यानेही टाळ घ्यावा, म्हातारीनेही कीर्तन ऐकायला बसावं, बरोबर आहे की नाही? आणि पोरानं पखवाज वाजवा, आनंद वाटेल का नाही? असे वय आता लाज काम क्रोध आणि तोडावा संबंध याचा माझा देवा. तुझ्यापासून मला दूर करणारी ज्या गोष्टी आहेत, जे शत्रू आहेत ते माझ्यापासून दूर कर. आणि हे जर झालं का नाही, मला बाकी काय मागायचं नाही. मागणे ते
एक तुझा काय नको देवा नाममुखी संत संग दे. देवाला मागायचंच असेल तर दोनच मागणी मागत जा. एक संतांचा संग आणि दोन कंठामध्ये देवाचं नाम. बरोबर आहे की नाही. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे की नाही. गुणगाई गुणावडी हेची माझी. हे की नाही. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा मला कंठामध्ये तुझं नाम आणि संतांचं संग याच्याशिवाय दुसरं काही देऊ. मागताना असंच मागायचं बरं. आता आले शेवटचं दृष्टांत सांगतो. कीर्तन संपलं. 9:50 झाल्या बरं का. अजून केव्हा तर खळं चांगलं मिळाल्यावर. आज कसं झालंय 2 ठिकाणी कीर्तन आहे. बरोबर आहे का. म्हणून थोडं धावतं वेगात. मागावं कोण कुणाला मागावं. लेकरानं कुणाकडे मागावं. बरोबर पटपट. लेकरानं कुणाकडे मागावं. आई वडिलाकडे. बरोबर आहे की नाही. आई वडिलाकडे. जावयानं कुणाकडे मागावं. बुटानं हाणावं. मागायची काय गरज आहे. जावयानं सासऱ्यानं दिलं ना बाबा. पोटचं गोळा तुला दान केलं ना अजून काय मागावं दादा. आणि सासू सासऱ्याकडे जी मागवतात कधी त्याच्यासारखी गरीबरी कुणी नसते. बरं मागू नये. हो मागू नये मागू नये मागू नये कधीच मागू नये. मी सांगतो तुम्हाला सासऱ्याला मागायची गरज पडू नये. सासऱ्यानं होऊन मनानं द्यावं दादा. आणि एक सूत्र सांगू का तुम्हाला. सासऱ्याला मागायचा अधिकार कोणाला आहे. तुमचं नसेल कोणाचं व्हायला नाही असू द्या. सासऱ्याकडे मागायचा अधिकार त्यालाच आहे. कुणाला. जो त्याच्या पोरीला नीट सांभाळतो का नाही त्याला. दररोज रूम नेणं हानी ते दोंड्याचं मी नाही की अंग टिकवा म्हणते. हा ना बरोबर आहे की नाही. बरोबर आहे की नाही. अरे मागावं मागू नये असं माझं मत. मागावं. मुलांना आई बापाकडे मागावं. जावयानं सासऱ्याकडे मागावं. पण कोण सांभाळणार आहे ना. मागू नका असं माझं मत नाही. हुंडा नको मामा फक्त म्हणायचं. पुन्हा हळूहळू मागायचं नाही. मागूच नाही खरं तर. बरं संतांनी कुणाकडे मागावं. बायकोनं कुणाकडे मागावं. नवऱ्याकडे. पण काय मागावं हे कळावं लागतंय. पोरानं बापाकडे मागावं पण काय. तंबाखू आहे का. पोरानं बापाला तंबाखू मागाय का नाही ना. पोरानं बापाला तंबाखू मागू नये पण बापानं पोराला मागावे.
अहो बापाची इतकी हळवाग झालीत पोराला म्हणजे चुना आहे का डिकी कितीतरी तरी असतील. बाप पोराला जर चुना मागित असेल तर पोरग काय करेल बाबा, त्याच्या देखत खाईल का नाही. पोरं बिघडली दादा याच्यामुळे. बरं, पत्नीनं पतीकडे मागावं, पण मागताना सुद्धा विचार करून मागावं. आता पद्धती निघाली तर वाढदिवसाच्या लेकरांचा करतात नवल नाही, काय काय जण स्वतःच्या लग्नाचं सुद्धा करीत आहेत. बरं, लग्नाचा वाढदिवस कुठवर करावं बरं, जवळ डोळ्याला दिसते तवर. डोळ्याला दिसू नाही बाबा, केक इकडून उरपाट बसले ते मेणबत्त्या माग आहेत. आता फुकतोय कुंकुम काय माहित. बरोबर आहे की नाही, डोळ्याला दिसतंय तवर. अरे डोळ्याला दिसतंय तवर वाढदिवस कर ना बाबा. 62वा वाढदिवस ती बी लग्नाचा. बायको बी तशीच, मालक बी तसंच. बायको केक कस का हल्ला मान हलाय, केक हल्लं नाही माय तुझी मान हलाय. गप्प सुट मी जीभ चाटाव देवा. चौकी बसवली, चौकी तोंडात. चौकी बसवलेल्या माणसानं चिकट पदार्थ खायचे नसतात, ऊस खायचा नसतो, चक्की खायची नसते, फुकट मिळाली तरी. बरोबर आहे की नाही. वाढदिवसात एकानं ती चक्की आणली बाबा चिकट. म्हाताऱ्याला वाटलं वा 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 डाव लागला वा, उचललं चावलं. जसं चावलं तसं दात त्याच्यात गुंतली बाबा, चक्की सगळं दात बाहेर आलं. करू नये असं माझं मत नाही. वाढदिवस जरूर करावा, पण डोळ्याला दिसतंय तोपर्यंत करावा. लग्नाचा बरं काय, लग्नाचा लेकरांचा करू द्या, कौतुक आहे लग्नाचा वाढदिवस. पण लग्नाच्या वाढदिवसात काय मागावं त्याला सुद्धा काही लिमिट असतं. बरं, बायकोनं सोनं नाणं मागू नये असं माझं मत नाही. मागत जा, मागत जा, मालकाकडेच मागणं मागत जा, पण आपल्या मालकाची परिस्थिती बघून मागत जा. अहो मागू नका नाही, मी तर मागत जा म्हणालो की. मागत जा, मालकाकडे मागत जा, पण परिस्थिती बघून मागत जा, आहे की नाही. आपल्या मालकाची परिस्थिती जर नाजूक असेल तर त्या महिला मंडळीनं मला गंठन करा म्हणायचं नाही, गुंडावर भागवायचं. लोक जर म्हणले माझ्या गुंड का, तुझा दी, तुला लई माझा गळा मोकळा वाटतंय का नाही, तुझा दी. बरोबर आहे की नाही. आपल्या परिस्थितीनुसार आपण चालायचं. आणि नवऱ्याच्या परिस्थितीची ज्या पत्नीला जाण असते तीच खरी महान पतिव्रता असते. बरं, वाक्य बारीक आहे का बाबा. आपल्या नवऱ्याची चिंता ज्या बायकोला वाटते तीच खरी पतिव्रता. काही मागू नये महाराज, आहे की नाही, काही मागू नये. अरे काय काय नवऱ्याचं दिवाळा निघालं या दिवाळीनं, निघालं का नाही. अरे परिस्थिती नाही, काम नाही, 2 वर्ष सगळं बंद आहे, तरी बायको म्हणते हा माल भरलाच पाहिजे. काय करायचं दादा. नुसते चुरमुरी घरात आणले आणि लाडू करंजा केली म्हणजे दिवाळी होत नसते दादा. भाजी आणि भाकरी खा, पण एकमेकाच्या सुखादुखामध्ये सहभागी होणं हीच खरी सगळ्यात मोठी दिवाळी आहे. बरोबर आहे की त्याच्यापेक्षा काय दुसरी दिवाळी असते दादा. म्हणून पत्नीनं मागावं, मागू नये असं माझं मत नाही, मागावं. पण जे बायको होती का नाही नवऱ्याला मागणारी, तिला वाजवाजवीचा नाद होता. मालक पक्व जे होता, मग मालकीने वाटायचं मालकानं अजून काहीतरी नवीन नवीन वाजवायचं आणावं. तुझं पुजवळ मालकीन म्हणली मास आंबाबाईचा फोटो घरी की नाही, संबळ आणा. आणलं. मालकाला संबळ बी जमत होत. पुढल्या वर्षीचा वाढदिवसाला म्हणजे हलकी आणा, हलकी आणली. पुढल्या वर्षी ढोलकी आणा, ढोलकी आणली. 65व्या वाढदिवसापर्यंत सगळं जिन्स संपले, ढोला सहित, ब्याग सुद्धा आणला तासा सहित, सगळं वाजवायचं संपलं. पण बायको म्हणायची जर वेळेस नवा आणा. आणि 62व्या वाढदिवसाला बायको म्हणली होय, आणि हो का याही वाढदिवसाला मला काहीतरी वाजवायचं घेऊन या. मालक म्हणला मला सुद्धा वाजवायचं सोडली नाहीस, आता दुसरा काही जिनस वाजवायचा असेल ग. म्हणजे काय आणा पण न वाजवलेला ना. म्हणलं ठीक आहे, जयदेव जयदेव जय माझी बायको. बायकोचा ऐकून गेला. त्याचा मित्रच आमच्यासारखा एक महाराज होता. म्हणलं महाराज बायकोनं असं असं सांगितलं, काय करावं. त्यानं सांगितलं चिंता करू नको, जा बायकोला सांग
उद्या सकाळी वस्तू घरी पोच होईल. आणि विचारलं कुठे आहे वस्तू तर करायला टाकली म्हणून सांग. हे घरी गेलं ना वस्तू करायला टाकली. कधी येणार आहे? उद्या सकाळी. ठीक आहे. महाराज गेलो कुंभाराकडे. ह्या मोठं गाडवं घेतलं बाबा. त्याच्यात बसतील तेवढ्या मावळाच्या माशा आग्या मावळाच्या दाबू दाबू भरल्या आणि वरून तोंड बांधलं आणि वरून बेगड लावलं. सुंदर त्याला सजवलं आणि खाली एक पांढरी चिठ्ठी लावली त्या मडक्यावर. कसं वाजवायचं? हलवून वाजवणे. मडकं हलीलं की माशा गो करायचं. आता हे नवीनच वाजणं होतं ना. महाराजानं ते गाडगा आणलं. तो म्हणला आणली का वस्तू? म्हणलं हा. आणि कसं वाजवायची? हलवून वाजवणे. त्यानं हलवलं. गो आर म्हणलं खरं की असलं कधी वाजवलं नाही. म्हणलं लवकर निघून दे. म्हणलं मी बी बड्डेला येतो. म्हणलं चल. गेलं बाबा. त्यावर तिच्या मैत्रिणी गोळा झाल्या होत्या सगळ्या मेकअप करू. कुणी केक आणला होता, कुणी काय गिफ्ट आणलं होतं, कुणी काय काय मेणबत्त्या लावून सगळी तयारी झाली होती. आणि बायको म्हणली वस्तू आणली का? म्हणली आणली ना. बघू बघ. वस्तू दिली. आणि कशी वाजवायची? वाच म्हणलं त्याच्यावर खाली हलवून वाजू नये. अय्या खरंच किती सुंदर वस्तू आहे. वा 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 वा. एकटीने वाजवा का? कडच्या बाया का गप्प बसतात होय बाबा. तिने म्हणली बघू दे मला पण बघू दे. घ्यायची किती अशी हलवायची. अय्या खरंच किती खूप सुंदर आहे का? सगळ्या बायांनी दम झाला एकेकाचा. ती मडकं होईल. माशा अशा खवळल्या होत्या. कवा सोडतो याची वाटच बघायला होते बघा. महाराज म्हणला त्याला त्या माणसाला. म्हणलं कर. अरे म्हणलं बाया माणसात आपलं काय काम? म्हणलं त्यांची तयारी करतील तेवढं आपण बाहेर बसू गप्पा मारीत पान सुपारी खात. म्हणलं दार उघडच आहे. पुढं कर. वाटल्यास कडी लाव. पुन्हा जाऊ. बाहेरून कडी लावली बाया मध्ये घातले बाबा सगळ्या. आणि मग त्या बायावानी ती मडकं हलवायच्या माशा वा करायच्या. मडकं हलवायच्या वा करायच्या. बाया म्हणल्या बाईचं डोकं भयानक असते बरं. तरी एका बाईनं डोकं लावलं बरं का. म्हणली थांबा थांबा थांबा. अगं सगळे जणांनी इकडे लक्ष द्या. म्हणले का? हे बांधलंय तरी एवढं वाजतंय. सोडल्यावर किती वाजल? दुसरी म्हणली मग चांगल्या कामाला उशीर कशाला? सोडा. माशा म्हणलं सोड बघते तुला आता कसं. आणि खरंच त्या बायावानी ती मडकं सोडल्याबरोबर माशा वैतागल्या होत्या. मडकं सोडायला जी माशा बाहेर निघाले महाराज बायावरच्या कोणाच्या तोंडावर, कोणाच्या डोक्यावर, कोणाच्या अंगावर. हे बाया पडायचं बघा. कोण किचन मध्ये, कोण बाथरूम मध्ये, कोणी हांडे डोसक्यात घातली, कोणी बकेट डोसक्यात, कोण सोप्या खाली, कोण फ्रीज मध्येच घुसलं बाबा. माशाने असं चावलं 15 मिनिटात बाया सुजवल्या. आणि मध्ये गोंधळ सुरू झाला. गोंधळ. आणि बाहेरच म्हणतोय लईच गोंधळ चालू आहे. मध्ये काय चालू आहे रे? महाराज म्हणला हॅपी बर्थडेचं गाणं सुरू आहे. आणि 15-20 मिनिटानं सगळं वातावरण शांत झालं. बाया अशा पडल्या. माशा चावून दमून भितरावर बसल्या. आणि मग महाराज म्हणला चला आता उरला सुरला केक खाऊ. कडी उघडली. मध्ये आल्याबरोबर ह्याचीच बायको बसली होती नेमकी त्या केकच्या टेबल पशी. आणि ह्याच्याच बायकोला जाऊन म्हणते ताई नको तो सुजलो नाही बरं. विनोद नाही. पत्नीनं पतीकडे मागणं मागावं पण पती वैतागून जाईल एवढं मागणं मागू नाही. तसं देवाकडे भक्तानं मागणं मागावं. पण प्रापंचिक सुखाच्या संबंधानं मागितलं की देवाला राग येतो बरं. म्हणून जीवाच्या सुखाच्या संबंधानं मागावं. पण मागावं कोणी? तू का म्हणे नको वर पंत देवा.
शेवटच्या चरणात तुकोबाराय देवाला सांगतात, देवा मी जे तुला एवढं मागितले का नाही, हे सहज मागितलं नाही, याच्या बदल्यात मी सुद्धा तुला काहीतरी देणार आहे. तुझा उपकार माझ्यावर नको देवा. बरोबर आहे की नाही? मागावं कोणी जो देवाला काहीतरी मागण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे की नाही? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नको वरपंग देवा, माझ्या वरवरचा भाव नको बघू देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. शुद्ध भावनेतली सेवा देवा मी तुला अर्पण करणार आहे, आणि या सेवेच्या बदल्यामध्ये मला मागणं पाहिजे. कोणतं? देवा कायसा करी उपकार, उपकार माझ्यावर करा. देहाचा विसर पाडी मग, देहाचा विसर पडल्याशिवाय जीवाला सुख मिळत नाही. म्हणून देवाला मागताना परमार्थिक दान मागत जा, मागणं मागत जा, आपल्या हिताचं मागणं मागत जा, ते मागणं देव पूर्ण करेल. बरं का? आता धावता वेगात अभंगाचा सरळ भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. अभंग मोठा होता, 6 चरणाचा अभंग आहे, पण थोडक्यात भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. भगवंताकडे एकच प्रार्थना करून बरेच मोठी कलाकार मंडळी इथं उपस्थित झालेली आहे. त्या सर्व कलाकारांच्या चरणी साष्टांग दंडवत. असंच तुमचं अखंडित प्रेम राहुल महाराजांवर राहावं. बरं का? वारकऱ्याचं वारकऱ्यावर प्रेम राहणं, किंवा हे जे नातं आहे ना बाबा, नातं रक्ताच्या नातेपेक्षा कितीतरी दृढ नातं असतं ते वारकरी संप्रदायातलं नातं असतं. बरं, रक्ताची नाती स्वार्थापोटी जवळ येतात, पण निस्वार्थपणे प्रेम करणं जर नातं कोणतं असेल तर फक्त वारकरी संप्रदायाचं नातं आहे. कारण इथं येणारी मंडळी मनात अपेक्षा ठेवून कोणी चालू नाही बाबा, कोणी चालू नाही, आम्हाला काहीतरी मिळावं, काहीतरी द्यावं ही अपेक्षा नाही. फक्त प्रेमानं तू भक्ती माझ्याकडे येतोय, आम्हीही प्रेमानं त्यांच्याकडे गेलं पाहिजे, असं शुद्ध प्रेम मनामध्ये ठेवा. निस्वार्थ प्रेम जगावर करायला शिका, देव तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार आहे की नाही. म्हणून सर्व वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. बऱ्याच गावची भजने मला येतात, मी नामाचा उल्लेख कोणाचाच करत नाही. सर्व प्रेमाची मंडळी सर्वांचे साष्टांग दंडवत घालून सर्वांना नतमस्तक होऊन उपस्थित राहून या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतायत. सगळ्यांनी टाळी वाजून महाराजांचं स्वागत केलं पाहिजे. करावं तेवढं कौतुक कमी आहे, हे सगळ्यात मोठं काम आहे. बरोबर आहे की नाही? प्रसिद्धी हे एक माध्यम आहे. खरं सांगू का, आपलं कीर्तन आपशिंग्यात झालं हे फक्त आपल्यालाच माहित आहे, पण यांच्याद्वारे युट्यूबच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर याचं प्रक्षेपण होणार आहे. सगळेजण घर बसल्या हे बघू शकणार आहेत की नाही. हे मोठे उपकार त्यांचे आहेत, त्यांनाही धन्यवाद. असंच तुमचंही प्रेम संप्रदायावर असावं, वारकऱ्यांवर असावं, आणि भगवान परमात्म्याची कृपा खंडित तुमच्यावर राहावी. देवाच्या चरणी मागणं मागू. राहुल महाराजांची पुन्हा एकदा आभार मानतो, सर्व कुटुंबाचे आभार मानतो. बाहेरगावून आलेली मंडळी, श्रवण करता आलेली सुद्धा मंडळी, त्यांचे आभार मानतो. आम्ही सेवेला ज्ञानेश्वर
विठ्ठल